संदीपजी आपल्याकडे येतो. चेंबूरमधली वृक्ष दुर्घटना जी आहे त्यात एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला. बीएमसीच्या चौकशी अहवालानं तुम्हाला समाधान आहे का संदीपजी? मुळात हा जो अहवाल ज्यांना चौकशी करण्याचा अधिकार दिलेला किंवा ज्यांची नेमणूक झालेली चौकशी करायची हे कोण होते? हे दोन अधिकारी विशेष अभियांत्रिकी विभागाचे होते. हो. आता विशेष अभियांत्रिकी विभागाचं एक्सपर्टी ही झाड का पडलं किंवा का नाही पडलं किंवा काय त्याच्यामध्ये दोष होते काय होतं मला असं वाटतं यांची ही एक्सपर्टीज नाहीये. तुम्ही कोणीतरी आरबीओ कल्चरिस्ट नेमायला पाहिजे होता ज्यांचा या संदर्भातला अभ्यास आहे. ते काय करतात? त्यांच्याकडे विविध प्रकारची उपकरणं असतात. ज्या उपकरणाच्या माध्यमातून कुठे झाड पोकळ झालंय का, कुठली फांदी हे झाड पडू शकतं का, हे झाड वाचवता येऊ शकतं का, वाचवता कुठली औषधं त्याला दिली पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारी जी तज्ञ मंडळी आहेत त्यांना मुळातच काम दिलं नाही. आज जो नवनाथनी उल्लेख केला हे माझ्याकडे पत्र आहे. हे पत्र मी तुम्हाला दाखवतोय. ह्याच्यावर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेरा लिहिलाय. हे पत्र आहे जानेवारी 2025चं. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब म्हणतात की एक्झामिन अँड डू द नीडफुल. मुख्यमंत्र्यांनी सांगून हा परदेशी सारखा अधिकारी एवढा निर्डावलेला आहे की तो कॉग्निझन्स घेत नाही. बरं, आज तुम्ही म्हणता कोणाचाच दोष नाही. मग मला सांगा, या पत्राप्रमाणे जर त्या ट्रीची, त्या झाडाची ट्री रिस्क असेसमेंट ही जर झाली असती की बाबा हे झाड पडणार आहे, जर आधीच लक्षात आलं असतं तर ते कापल्या गेलं असतं. पण ती ट्री रिस्क असेसमेंटची मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन पण अधिकारी करत नाहीत. त्या अधिकाऱ्यांना तुम्ही क्लीन चिट देता का? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कुठला तरी खालच्या अधिकाऱ्याचा बळी द्यायचा आणि वरचे अधिकारी ज्यांनी पॉलिसी ही तयार करायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी पॉलिसी तयार करायची नाही आणि त्या अधिकाऱ्यांना आपण निर्दोष सोडायचं. आमची ही मागणी आहे की तात्काळ अतिशय न्यूट्रल अशी कमिटी, तज्ञांची कमिटी नेमली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरबीओ कल्चरिस्ट असतील, जे वृक्ष तज्ञ असतील, त्यांची समिती नेमली पाहिजे जी तटस्थ असेल. महानगरपालिकेचे अधिकारी नाही, तटस्थ समिती नेमली पाहिजे. याचा अहवाल गेला पाहिजे. जे अधिकारी वर्षानुवर्षे खुर्ची उभवत आहेत यांच्या पार्श्वभूमीवर लाथा भरून यांना आखून दिले पाहिजेत. जर एखादा लहान मुलाचा जीव जात असेल आणि महानगरपालिका स्वतःचे हात मोकळे करायला बघत असेल तर मला असं वाटतं त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.